सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमादेवीवर बाप रकुमादेवीवर बाप रकुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमादेवीवर बाप रकुमादेवीवर बाप रकुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा राहू आता येची ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट राव आता हेचे ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट राहू आता येची ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट राहो आता हेचे ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट कोंड कोंडून धरण जिवे देव भावे पूजेन देव भावे पूजेन देव भावे पूजेन दोघ संग कोंड कोंड हरी राजे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन
आले आताली कोंड कोंडून धरीण जीवे देव भावे पूजेन देव भावे पूजेन देव भावे पूजेन येणे कळसा धरीण जीवे देह भावे पूजिन देह भावे पूजिन देह भावे पूजिन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या विठोबा पाया पडो द्या विठोबा पाया पडो द्या तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या विठोबा पाया पडो द्या विठोबा पाया पडो द्या तुकाने गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडू धरीण जीवे कोंड कोंडू धरीण जीवे देह भावे पूजेन देह भावे पूजेन देह भावे पूजेन कोंड कोंड धरिना जीवे कोंड कोंड धरिना जीवे देह भावे पूजिना देह भावे पूजिना देह भावे पूजिना हो रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने आलोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव
माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा राम कृष्ण हरी कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हे हरे राम कृष्ण हरी हे 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 राम कृष्ण हरी वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान प्राप्त वैकुंठची जाण प्राप्त वैकुंठची जाण गाते वैकुंठ गाते वैकुंठ गाते वैकुंठ वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान प्राप्त वैकुंठची जाण प्राप्त वैकुंठची जाण प्राप्त वैकुंठे जान प्राप्त वैकुंठे जान प्राप्त वैकुंठे जान प्राप्त वैकुंठे जान सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप सोपान देव धरता ध्याने सोपान देव धरिता जप समूळनासे त्रिविध ताप समूळनासे त्रिविध ताप मूळ नाम त्रिविध ताप मूळ नाम त्रिविध दान मूळ नाम त्रिविध ताप मूळ नाम त्रिविध दान
सोपान देव धरिता ध्यानी सोपान देव धरिता ध्याने सोपान देव धरिता ध्यानी सोपान देव धरिता ध्याने पुन्हा जन्मा नाही येणे 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 सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप समूळनासे त्रिविध ताप समूळनासे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप दासी जनी तल्लीन झाले दासी जनी तल्लीन झाली दासी जने तल्लीन झाले सोपान चरणी विनटली सोपान चरणी विनटली सोपान चरणे विनटले सोपान चरणे विनटले सोपान चरणे विनटले सोपान चरणे विनटले दासी जनी तल्लीन झाली दासी जने धन झाले दासी जनी तल्लीन झाली दासी जने धन झाले सोपान चरणी विनटली सोपान चरणी विनटली सोपान चरणे विनटली सोपान चरणे विनटली सोपान चरणे विनटली सोपान चरणे विनटली सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप समूळनासे त्रिविध ताप समूळनासे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप समूळनाचे त्रिविध ताप विठोबार हर विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई प्राप्त
सोपान देव करिता जप सोपान देव करिता जप प्राप्त वैकुंठाची जाण प्राप्त प्राप्त वैकुंठाची जाण सोपान देव करिता जप सोपान देव करिता सोपान देव करिता वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान प्राप्त वैकुंठी जाण प्राप्त वैकुंठी जाण प्राप्त वैकुंठी जाण सोपान देव करिता जप सोपान देव प्राप्त सोपान देव सोपान जाय त्रिविध तो तप जाय त्रिविध तो
ह्या फळामध्ये ही सेवा चालू आहे आणि भगवंताचं नामचिंतन कीर्तन हे माणसाला उद्धरून नेण्याचं साधन आहे. कुठंही करा, कशाही अवस्थेत करा, हे आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पण आता हे पण कशाला, हा पण शब्दच असा आहे महाराज की मागचं सगळं थोडंसं झाकल्या जातं या पणमुळं. पण काय, जरी भक्तीची साधना कोणत्याही ठिकाणी कशाही अवस्थेत केली तरी सुद्धा ती भगवंतापर्यंत नेत असली तरीही काही स्थान महात्म्य त्या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. स्थानाचा महिमा मानावा लागतो. एवढंच नाही, कृष्ण भगवंतानं सुद्धा अर्जुनाला या स्थानाचा महिमा सांगितला आहे. अर्जुना, तुला जर योगाची साधना करायची असेल तर पाकिस्तानसारखा देश असून चालत नाही बाबा. मग शुचो देश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. शुचो देशे, पवित्र भूमी पाहिजे. पवित्र भूमी असली की तिथं केलेली साधना ही शीघ्रगतीनं त्या ठिकाणी फळीभूत होत असते. जसं साधना केल्यानंतरच देवापर्यंत प्राप्त होतो हे जरी खरं असलं तरी पवित्र देशात पवित्र काळात केलेली साधना ही अधिक फलदायी ठरते. जर दृष्टांत सांगायचा झाला तर एखाद्या व्यक्तीला जर गोळी लागली तर तो मरतो की नाही. जर गोळी लागली खरखरची, डुप्लिकेट आपली खायची नाही, खरखरची गोळी जर लागली तर तो मरतो की नाही. पण एका जणाला 100 गोळ्या मारल्या पण त्याला खरचटलं सुद्धा नाही. कसं काय? अशा मुठभर गोळ्या घेतल्या बंदुकीच्या आणि अशा फेकून मारल्या, तो मरेल का? मरणार नाही. मग त्या 100 गोळीची आवश्यकता नाही, एकच गोळी घ्या पण बंदुकीत घाला आणि बंदुकीनं बटन दाबा आणि मग एकच गोळी लागल्यानंतर तो मरेल की नाही. मेला कशामुळं? गोळीमुळंच मेला. तसं देव प्राप्त होणार आहे नामचिंतनानं कीर्तनाच्या साधनेनंच. पण शुचो देशे, पवित्र भूमी काय करते? जसं बंदूक त्या गोळीला काहीच करत नाही, फक्त योग्य तो वेग प्राप्त करून देते, तसं पवित्र भूमी त्या साधनेला गतिशील बनून लवकरात लवकर भगवंतापर्यंत घेऊन जाते. विठाल विठाल. आणि म्हणून आपण कुठेही जरी नामचिंतन केलं तरी श्रेष्ठ असलं तरी पवित्र असणाऱ्या सासवड क्षेत्रामध्ये आणि संतश्रेष्ठ सोपान देवाच्या दरबारातली ही सेवा असल्यामुळं अन्य क्षेत्रीची त्या ठिकाणी जी कीर्तन आहेत किंवा अन्य ठिकाणी केलेली साधना यापेक्षा ही विशेष फलदायी आहे. आणि या भूमीचा महिमा सामान्य नाही. आपण अभंगाचं चिंतन करणारच आहेत, पण आता या भूमीत आल्यामुळं पहिलाच दिवस आहे, 1-2 मिनिटामध्ये हे भूमी सामान्य नाही, अलौकिक महात्म्य या भूमीचं आहे. आणि जी गोष्ट अलौकिक असते ती सामान्य लोकाला सांगायची नसते. मग म्हणून तर तिला अलौकिक म्हणतात, जी सामान्य लोकाला सांगता येत नाही. आणि देवानं 28 युगापासून आपल्या हृदयामध्ये या सासवडचा महिमा दाबून ठेवला पण सांगितला नाही, कारण त्याला योग्य अधिकारीच व्यक्ती भेटत नव्हता.
आणि मग नामदेवरायासारखे भक्त शिरोमणी जन्माला आले आणि देवाला वाटलं बस आता आपलं हृदय मोकळं करण्यासाठी ही योग्य जागा आहे. आणि देवानंच नामदेवरायाचा हात धरला, थोडंसं बाजूला नेलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये जे 28 युगापासून या भूमीचा महिमा धरून ठेवला होता तो सांगायला लागले. नामयाचा धरुणी हात सांगे संवत्सराची मात, विठोजी मने देई चित्त, ऐक गुह्यार्थ सांगतो. नामदेवराय तुम्हाला मी माझ्या मनातलं गुह्य सांगतो. हा मग नामदेवरायाचा नाही, शेना महाराजांचा आहे, पण संवाद नामदेवरायाचा आणि पांडुरंगाचा आलेला आहे. आणि मग देवानं नामदेवरायाला ह्या भूमीचा महिमा सांगितलेला आहे. नामदेवराय ही भूमी सामान्य नाही, ऐक गुह्यार्थ सांगतो, ही फार पवित्र भूमी आहे म्हणले. ही पुण्यपवित्र देका, याची मूळ आदी पिटिका, सिद्धेश्वर नागेंद्र देका, पुरातन नांदती. इथं पूर्वापार भगवान शंकराची साधना आहे म्हणले. इथं फार पूर्वीपासून तप केलेलं आहे. या इंद्रनीळ पर्वती तप तपिन्नले अमरपती, सूर्यमुखावरती प्रत्यक्ष मूर्ती श्री शंकराची. हा इंद्रनीळ पर्वत फार पूर्वापार आहे. या ठिकाणी पुरंदर किल्ला असेल, इंद्रनीळ पर्वत असेल, हे काही आत्ता कोणी बनवलेल्या राजे लोकांचे किल्ले नाही आहेत. हा जो इंद्रनीळ आहे याचा इंद्रनीळाचा इतिहासही नामदेवरायांनी त्याच्या गाथ्यातमध्ये त्या ठिकाणी वर्णन करून ठेवलेला आहे की हा इंद्रनीळ पर्वत कसा निर्माण झाला. तर नामदेवराय म्हणतात द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंते आणिला विशाळ, त्याच्या शाखा अधोमूळ तो हा इंद्रनीळ पर्वत. ज्यावेळेस हनुमंतरायांनी द्रोणाचळ पर्वत आणायला गेले होते, लक्ष्मणजीला शक्ती लागली म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून ती शक्ती स्वतःवर स्वीकारली होती. रावणानं त्या शक्तीचा प्रहार केला भावार्थ रामायणानुसार. गोस्वामी तुळशीदासजीचं रामायण थोडं जास्त प्रसिद्ध आहे. त्या रामायणानुसार जरी इंद्रजितानं शक्ती प्रहार केला असं वर्णन असलं, पण शांतीब्रह्मनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात असं लिहिलंय की रावणानंच त्या शक्तीचा प्रहार केला होता. आणि खरं तर ती लक्ष्मणाला मारायचीच नव्हती, ती मारायची होती बिभीषणाला. पण बिभीषणाला जर काही झालं तर रामानं दिलेलं वचन खोटं होईल, तुम्हाला बी लंकेचा राजा करतो असं वचन दिलं होतं. म्हणून लक्ष्मणानं ते पाहिल्यानंतर बिभीषणाला मागं सारलं. म्हणून लक्ष्मणाला शक्ती मारली नाही, ती स्वतःहून लक्ष्मणानं स्वीकारलेली आहे. आणि लक्ष्मणजी पुढे झाले. नाथांनी मोठं गोड वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस पुढे आले लक्ष्मणजी तर दिव्य शक्तीसुद्धा घाबरली. म्हणले बिभीषणाचा घात करायला काही हरकत नाही, पण लक्ष्मणाला मारायचं हे काही जुळत नाही म्हणले. शक्तीसुद्धा घाबरली. आणि मग त्यावेळेस लक्ष्मणाच्या पुढे ती शक्ती देवता हात जोडून प्रार्थना करून बोलायला लागली, हे लक्ष्मणजी मी जर मागं गेले तर रावणाचं दिलेलं जे वरदान आहे त्या देवतेचा शब्द खोटा होतोय म्हणले. आणि जर तुमच्यावर लागावं तर तुम्हाला मारावं एवढं सामर्थ्य माझ्यात नाही. आता मी काय करू. रामायणात बऱ्याच ठिकाणी बाण बोलले असा उल्लेख आहे. विठाल विठाल विठ्ठल. आणि मग त्यावेळेला तिनं सांगितलं, हे लक्ष्मणजी आता मी तुमच्या मुलीसारखी आहे म्हणले, कन्या म्हणून तुमच्याकडे आले, आता माझा स्वीकार करा. नाथ महाराज वर्णन करतात, कन्या होऊन शरण आली, तेने अत्यंत कृपा उपजली, लक्ष्मण कृपेची माऊली, ब्रह्मशक्ती अंगीकारली मारली नाही. विठाल विठाल. लक्ष्मणाला मारावं एवढं सामर्थ्य कोणात नव्हतं. कारण लक्ष्मणानं विचार केला हिचा जर नाही स्वीकार करावा तर म्हणले त्या देवतेचा अपमान होते. आणि दुसरी गोष्ट हिनं शब्द वापरला होता की कन्या होऊन शरण आली, मी तुमची मुलगी आहे, माझा स्वीकार करा. मग लक्ष्मणानं विचार केला की जर सासरच्यानं जर मुलीला त्रास दिला तर बाप तिला माहेरला स्वीकारत नाही का. स्वीकारतो म्हणले, त्याच न्यायानं मी हिचा स्वीकार करील. कन्या झालिया उपहत, पिता तिशी अंगीकारित, बाप कृपाळू सौमित्र, थारा देत निज हृदयी. आणि कृपाळू असणाऱ्या लक्ष्मणानं स्वतःहून आपली छाती पुढे केली आणि ती ब्रह्मशक्ती आपल्या वक्षस्थलावरती धारण केली. आणि मग निमित्त मात्रानं त्या शक्तीनं थोडंसं आपला चमत्कार दाखवला. मूर्छित अवस्थेत लक्ष्मणजी पडले. आणि मग काय करावं म्हणून तो मोठा कथाभाग आहे रामायणात. नाथांनी तर अतिविस्तार केला. लक्ष्मण खाली पडले आणि उठले. यात 7 अध्याय लिहिलेत नाथ महाराजांनी. विठाल विठाल. आणि मग ते सुषेण वैद्यानं तो उपाय सांगितला. हनुमंतराया गेले. जातानाही काही कमी अडचणी आल्या नाही. बरेच कालनेमी सारखे आडवे आले, त्यांचाही नाश करत गेले. पुढे गंधर्व आडवे आले, त्यांचा नाश केला. पर्वत पाहिला
पण ओळखू येईना औषधी. आणि मग मात्र हनुमंतरायानं तो पर्वत घेऊन जायला लागले. मला सांगायचा भाग इथं आहे. आणि जात असताना आता तो पर्वत सामान्य नव्हता महाराज, अति विशाळ पर्वत होता. आणि मग एका बाजूला थोडं जर कमी जास्त झालं, त्याचे काही अंश, त्याचे काही त्या ठिकाणी पर्वतावरचे तुकडे या भूमीवरती पडले. आणि योगायोगानं त्याचे काही भाग या सासवड क्षेत्रामध्ये पडले. तो हा इंद्रनीळ पर्वत आहे की नाही, द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंते आणिला विशाळ, त्याच्या शाखा अधोमूळ तो हा इंद्रनीळ पर्वत. आणि आजही तो पर्वत काही साधा नव्हता, त्याच्यावरती दिव्य औषधी वनस्पती होत्या. आणि नामदेवराय वर्णन करतात की अद्यापि वल्ली सुवर्णाकार परिगुप्त असती त्या निर्धार. पण त्या गुप्त आहेत म्हणले, सगळ्या लोकांना त्या दिसत नाहीत, भाग्यवानाला दिसूही शकतात म्हणले. आणि म्हणून त्याच्यावरचं जर त्या ठिकाणी वल्लवल्ली आपण खाल्ली तर बरेच रोग नष्ट होऊ शकतात. खाऊ नका, कारण ते औषध ओळखायला सुद्धा सुशेन लागतंय. विठाल विठाल नाही तर म्हणले ते इंद्रनीळावर तर काही पाला खाल्ला की लक्ष्मणासारखं दीर्घ आयुष्य प्राप्त होते. गेले काही खाल्लं तर अवघड होईल. हनुमंतरायलाच ओळखू आलं नव्हतं. मग ते सुशेन वैद्याला पाहावं लागलं की नाही. मग ते वैद्य सुद्धा सुशेन लागतात. आता 10 वेळेस चेक केल्यावर म्हणतात तुम्हाला काय होते. मग एवढा वेळ काय केलं होतं ऐका नाही. पूर्वी फक्त नाडी पाहिल्यानंतर लक्ष्मण बोलले नव्हते तरी औषध सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की हा पर्वत म्हणजे हनुमंतरायाच्या द्वारा तो नेत असतानाचा खाली पडलेला भाग असा दिव्य असणारा तो इंद्रनीळ पर्वत. आणि तिथं काही सामान्य शक्ती नाही. या इंद्रनीळ पर्वती तप तपिन्नले अमरपती, स्वतः इंद्रदेवानं तपश्चर्या केली असं सेना महाराज म्हणतात. आणि नामदेवरायाच्या गात्यात वर्णन आहे की पूर्वी ब्रह्मयाचे स्थान येथे तप साधिले गहन, प्रत्यक्ष महादेव येऊन आपण हां यासी प्रसन्न झाले. भगवान शंकरानं वरदान दिलं पुढे ब्रह्मदेवाला. आणि मग ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येमुळं हे अतिशय पुनीत पावन झालेलं ठिकाण आहे. आणि जनाबाईच्या गाथ्याचा विचार केला तर याला सासवड शब्द वापरलाच नाही जनाबाईंनी कुठंच, याला ब्रह्मपुरी असाच शब्द वापरलेला आहे. कर्हेवरी करुणी वस्ती ब्रह्मपुरी तिसी म्हणती. या सगळ्या गावाचं नाव उच्चार करत असताना जनाबाईंनी ब्रह्मपुरी असा शब्द वापरला या गावाला. विठाला विठाला असं अलौकिक स्थान असणारं ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येनं, शिवशंकराच्या अस्तित्वानं इथं नागेंद्र म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. अशा प्रकारे जिथं जिथं देवाचे जिथं जिथं संतांनी समाध्या घेतल्या तिथं एक एक रूपानं भगवान शंकर होतेच. आळंदीला ज्ञानोबारायांनी समाधी घेतली तर शिवपीठ हे जुनाट, आणि ज्ञानाबाई तिथे मुकुट. मुक्ताबाई गुप्त झाल्या तर ते नांदे सोमेश्वर, तिथं सोमेश्वर रूपानं भगवान शंकर पूर्वीच विराजमान होते. अशा सर्व ठिकाणी भगवान शंकराचंही तिथं वास्तव्य आहे. असं शंकराच्या ब्रह्मदेवाच्या वास्तव्यानं आणि समाधी प्रसंग तर पाहायचा झाला तर 33 कोटी देवता, 88,000 ऋषी मुनी गणगंधर्व यक्ष नाग सगळेजण त्या ठिकाणी इथं या भूमीमध्ये वास्तव्याला आले होते. अहो साधं देवानं एखाद्या ठिकाणी काही क्षण विश्राम केला तरी तिथं देवाचं मंदिर स्थापन होतं किंवा त्या भूमीला अलौकिक महिमा प्राप्त होतो. आता एक रामसेज किल्ला आहे नाशिक जिल्ह्यात, फक्त रामचंद्रांनी तिथं काही क्षणापुरता विश्राम केला तरी त्या किल्ल्याला एवढं महत्त्व प्राप्त झालं. संभाजी महाराजाच्या ताब्यात होता तो. काही ठिकाणी भगवंत फक्त पंचवटीला काही दिवस राहिले तिथेही एवढा महिमा प्राप्त झाला. पण या ठिकाणी मात्र ब्रह्मदेवासहित महादेवासहित नव्हे तर सोपानदेवांच्या समाधीच्या वेळेस सगळे ऋषी मुनी गणगंधर्व यक्ष नाग किन्नर हे सगळेजण त्या ठिकाणी इथं विराजमान झाले होते. आणि आणखी एक विशेष, या भूमीतून अशी एक त्या ठिकाणी गुप्त जागा आहे की इथून पाताळ लोकात जाता येते. जर कोणाला जायचं असलं, लई लोकसंख्या वाढली ना आपली तर वटेश्वरे वृत्तांत सांगितला सकळ ऐका नाही. इथून या वाट जात असे पाताळा, इथून सगळी त्या ठिकाणी थेट पाताळ लोकांमध्ये वाट जाती म्हणले. जर आपल्याला तिथं फ्लॅट घ्यायचा असला तर विठाल विठाल ऐका नाही. किंवा नामदेवरायांनी वर्णन केले सप्तश पाताळी शेष आहे, चौकडी अभंग नामदेवरायांचा तो समाधी प्रसंगातला सोपानदेवांच्या. आणि तिथंही त्या ठिकाणी इथून पाताळाला जाण्यासाठी रस्ता आहे. आणि तो पाताळातला शेषही सोपानदेवांच्या समाधीच्या वेळेस हजर झाला होता. आता इथं समाधीचं कीर्तनाचं काही सांगणं शक्य नाही, प्रत्यक्ष तिथं मोठे मालक कीर्तन करतात. आता ते सर्व आपण अनुभवलेलंच आहे. मी होतो एक वर्ष इथं मला अनुभवायला. म्हणून इथं सोपानदेवाच्या समाधीतलं प्रकरणातलं एक अक्षर उच्चारावं तर सर्वजण खालून समाधी सांगतील एवढा अधिकार आहे. माझी ताकदही नाही आणि तेवढं सामर्थ्यही नाही. फक्त मी आज जे काही बोलणार आहे हे
फक्त जनाबाई महाराजांचं ही शेणाची गौरी आहे, ती जनाबाईनं हात लावलाय म्हणून 2 घंटे बोलणार आहे, विठाल विठाल. असं हे अलौकिक सामर्थ्यवान असणारं क्षेत्र, हे सासवड क्षेत्र, भगवंत दरवर्षी इथं स्वतः विराजमान होतात. देव म्हणे नाम्या मार्ग शीर्ष गाडा, चलावे सासवडा उत्सवासी. भगवंत सगळ्या भक्तांना घेऊन दरवर्षी इथं येतातच. आणि अलौकिक असणाऱ्या माता कर्हेच्या त्या पाण्याने विराजमान, या नदीनं विराजमान असणारा हा त्या ठिकाणी भाग आहे. आणि बाकीच्या नदींपेक्षाही करा मातेला एक विशेष महात्म्य प्राप्त झालेलं आहे. कारण दुसऱ्या नदीत जर स्नान केलं, गंगेत स्नान केलं तर गंगेच्या स्नानाचं फळ लागते, यमुनेत स्नान केलं तर यमुनेच्या स्नानाचं फळ लागते. पण आता सध्या सुकली माता, पण पावसाळ्याच्या वेळेस हिवाळ्याच्या वेळेस जर माता वाहत असेल तर त्यामध्ये स्नान घडलं तर शेना महाराज म्हणतात, अष्टोत्तरशे तीर्थांचा मेळा, नामे कर्हाबाई वेल्हाळा. 108 तीर्थ त्या कर्हा मातेमध्ये विराजमान असल्यामुळं एक स्नान झालं की 108 तीर्थाचं स्नान आहे. एक त्या ठिकाणी आचमन करण्याचा योग लागला, पाणी प्राशन केलं तर 108 तीर्थ आपण प्राशन केल्याचं महत्भाग्य आपल्याला प्राप्त होते. अशा पवित्र असणाऱ्या कर्हा मातेच्या काठावरती, म्हणूनच या भागाला कर्हे पाठार सुद्धा म्हणतात. खंडेरायाच्या वस्तीचं त्या ठिकाणी इथंही स्थान आहे. क्षेत्रपाळ देव आहे खंडेराया. विठाल विठाल. हो, असं अलौकिक पवित्र असणारं स्थानाचं महात्म्य काही संपणार नाही. पण एक आपला पहिला दिवस असल्यामुळं या भूमीचा महिमा थोडक्यात त्या ठिकाणी वर्णन केला. सोपान देवांच्या त्या ठिकाणी समोर सेवा असल्यामुळं जनाबाईंनी जे सोपान देवांचं वर्णन केलेलं आहे, हा गोड अभंग आज घेतलेला आहे. पहिला दिवस आहे, भक्तिपर वर्णन असावं, देवाच्या नामाचा महिमा सांगावा, म्हणून हा देवाच्या नामाचाच महिमा आहे, नुसत्या देवाच्या नाही, सोपान देवाच्या नामाचा महिमा आहे. विठाल विठाल. आणि देवन संत आपण कधी वेगळे मानलेत नाही. तुकोबारायाचा तर प्रसिद्ध अभंगच आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि जनाबाई मातोश्रीने ते ह्याच्याविषयी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. धुळतेची माती, माती त्याची धूळ, भेंडा आणि भिंती काय दोन्ही, दीप आणि सारंग, सारंग आणि दीप, प्रभा आणि ज्योत काय भिन्न. असे अनेक दृष्टांत दिलेले आहेत जनाबाईंनी, की 2 गोष्टीला नावं वेगळे असतात, एकच वस्तू असते. त्याप्रमाणे देव आणि संत, देवते संत, संततेची देव, जनी म्हणे भाव एक ऐसा. अशा प्रकारे जनाबाईंनी देव आणि संतांच्या एकरूपतेचं वर्णन केलेलं असल्यामुळं सोपान देवाच्या नामाचा महिमा सांगितला काय आणि देवाच्या नामाचा महिमा सांगितला काय, एकच त्या ठिकाणी आहे. आणि फळाच्या दृष्टीनेही समान फळ प्राप्त होणार आहे. विठाल विठाल. जसं देवाच्या नामाचा महिमा आहे, विठ्ठल म्हणता हरले पाप, आणि संताच्या नावाचा महिमा तुका म्हणे पापे जाती संताची जाती संताची जाती संताची जाती संताची तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. त्यांच्याही नामाचा उल्लेख केल्यानंतर पाप नष्टच होते. आणि सोपानदेव काही साधे संत नव्हते. जनाबाईंनी त्यांच्या अवताराचं वर्णन केलेलं आहे.
चारही भावंडाच्या रूपाचं वर्णन सांगताना जनाबाई म्हणतात, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जनी लागे पायी. सोपानदेव याच्यात एक विशेष आहे बरं का. एक महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं की सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पायी. पण फक्त ब्रह्मदेवाचं अवताराचं वर्णन करताना किंवा सोपान देवाचं वर्णन करताना जनाबाई काय म्हणतात की ब्रह्मा सोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्तला. मग महादेवाचा अवतार झाल्यावर भक्ताला आनंद झाला नाही का? माऊलींचा अवतार झाल्यावर भक्ताला आनंद झाला नाही का? मुक्ताबाईंचा अवतार झाल्यानंतर आनंद झाला नाही का? पण ब्रह्मदेवाच्या बाबतीत, सोपान देवाच्या बाबतीतच असा शब्द वापरलाय जनाबाईंनी, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. बाकी अवतार सांगितले पण तिथं असा शब्द वापरला नाही. का नाही वापरला? ह्याचं कारण आहे की सोपं सांगायचं झालं तर रोजचेच कीर्तनकार असल्याच्या नंतर लोक कटाळा करतात आणि एखादा नवीन असू द्या, मग काही न येऊ द्या, पण लोक म्हणते चला नवीन कीर्तनकार आहे, आपण ऐकायला गेलं पाहिजे. तसं महादेवानं पुष्कळ अवतार घेतले याच्यापूर्वी, नाही असं नाही. आता खंडोबाचा अवतार महादेवाचाच अवतार आहे. असे अनेक अवतार घेतले आणि विष्णूच्या अवताराला तर गंताच नाही. अनंत रूपे अनंत वेशे दे केले मे त्यासी, बाप रखमा देवीवर खून बाणली कैसी. किंवा भगवंताचे मुख्य 24 अवतार भागवतात आले आणि त्याच्यातही संतांनी 10 अवताराचं वर्णन केले. आता नरसिंह जयंती झाली, पण पुराणात तुम्ही 18 पुराणाचा अभ्यास करा, पण ब्रह्मदेवानं कुठं अवतार घेतलाय आणि काही जगत कार्य केलंय असं कुठं पुराणामध्ये वर्णन नाही. विठाल विठाल आणि म्हणून पहिल्यांदाच ब्रह्मदेव भक्ताच्या यादीत येणार आहेत, अवतार घेणार आहेत. त्यांनी भक्त म्हणूनही कधी अवतार घेतला नव्हता आणि विशेष काही असं कार्य राक्षस मर्दनासाठीही कधी अवतार घेतला नव्हता. पहिल्यांदाच ब्रह्मदेव मृत्यूलोकात अवताराला आलेत म्हणून भक्ता आनंद वर्तला, असं एक त्याच्यातला बारकावा आहे. बाकी देवाचा अवतार कोणाचाही झाला तर देवाला आनंद होतोच, सगळ्या भक्तालाही आनंद होतो. पण ब्रह्मदेव येतात म्हणल्यानंतर सगळ्या भक्तालाही आनंद झाला आणि देवालाही आनंद झाला. कधी नाही ते नवा गडी आलाय म्हणले खेळामध्ये, मग ते खेळायला आनंद आहे. विठाल विठाल तसे संतांचे शब्द साधे नसतात, तर बारकाईनं आपण विचार करत गेलो तर त्यांचे अनुस्वार, मात्रा, काना, उकार सुद्धा तितकेच महत्त्वाचे. त्याच्यात काहीतरी गुह्य साठवलेलं असतंच. फक्त आपण एकच करत राहायचं की अमृताची सागरी, जे लाभे सामर्थ्याची थोरी, तीची दे अमृत लहरी चुळी घेतली या. सगळा सागर प्राशन करायला काय आपण अगस्त्य ऋषी एवढे मोठे नाहीत, पण जेवढं जमतंय तेवढं तो अमृताचा रसस्वाद करत राहायचा. संतांच्या अक्षराची खोली कोणी पार करू शकत नाही, ते अभंग आहेत. पण जनाबाईच्या या अभंगाचा एक अल्पमतीला असा भाव वाटला, तो प्रगट करण्याचा प्रयत्न केला. असे संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज. आणि देवाच्या नामाचा जसा महिमा आलेला आहे की देवाचं नाव घेतलं की ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पावया पडे. त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे, वैकुंठाशी जावे तुका म्हणे त्याच्या नावे. त्या भगवंताचं नाव घेतलं की वैकुंठाची प्राप्ती होते. तसंच आमच्या सोपान देवाच्या त्या ठिकाणी नामाचा जर उल्लेख केला, अखंड त्यांचं नाव मुखाला घेतलं तर त्यालाही वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. जनाबाई महाराज म्हणतात, वाचे मनता सोपान, वाचे वाजे म्हणता सोपान, वाजे म्हणता सोपान, वाजे म्हणता सोपान, वाजे म्हणता सोपान, प्राप्त वैकुंठाचे जाण, प्राप्त वैकुंठाचे जाण, प्राप्त वैकुंठाचे जाण,
प्राप्त वैकुंठाची प्राप्त वैकुंठाची दान प्राप्त वैकुंठाची दान प्राप्त वैकुंठाची दान सोपान देव नयिता सोपान देव नयिता दान वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान वाचे मनता वाचे मनता सोपान वाचे मनता सोपान जसं भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे की त्याला वैकुंठाची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ सोपान देवाच्या नामाचा जर उल्लेख केला तर त्यालाही वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. वाचे म्हणता सोपान प्राप्त वैकुंठची जाण. किती सोपा उपाय आहे. नाहीतर सहसा वैकुंठ प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही. आता मेल्यावर लावतेत लोक वैकुंठवाशी, पण ते आता कुठं नरकात चढते कोणाला माहिती आहे का नाही. दारू पिऊन मेलं तरी त्याच्या पुढे वैकुंठवाशीच असते, पद्धत आहे ती. आता ह्या पदव्या परमार्थातल्या फुकट भेटायल्यात आहे का नाही. 10वी पास करायची असली तरी किती कष्ट करावं लागतात. आज 12वीचा निकाल लागलाय, म्हणजे 12वीचं पास व्हायचे असेल तर पहिले 18 वर्ष घासावं लागतात. बालवाडी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, आणि मग एवढं करत करत ते 12वीचा निकाल आजच्या दिवशी प्राप्त होते. आणि वैकुंठवाशी पदवी काय एवढी सोपी आहे का. विठाल विठाल वैकुंठ जावया कपाटे सायास लागे जीवन
महिमा नाही पहा तुकोबारायांचं. तुकोबाराय म्हणतात की एवढं सोपं नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास. तप कशाला म्हणतात? तप काही साधन आहे महाराज. तपाची व्याख्या 16व्या अध्यायात भगवंतानं बोलून दाखवली गीतेमध्ये. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. या श्लोकाखाली ओव्या लिहिताना ज्ञानोबाराय बोलतात की स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेची तप. ज्ञानोबाराय बोलतात की देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी, स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी, सत्स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी जी प्राणाची इंद्रियाची आटणी करावी लागते त्याला तप म्हणतात. आता कुठं तप आहे महाराज आपलं? कशाचा प्राण आपण आटवतो आहे का नाही? काहीच सण होत नाही आपल्याला. अहो जाऊ द्या पाकीचं कठोर एका पायावर तप करणं, पण एकादशीचा उपवास तरी आपण चांगला करतो का? हा फळाहारी निराहारी. नामदेवरायानं किती किती लिहून ठेवलंय महाराज एकादशीच्या व्रताविषयी. म्हणजे एकादशीचं व्रत हे कलियुगासाठी फार मोठं तपच आहे. कारण ज्ञानोबाराय जसे बोलतात की नाही, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेची तप. आता एकादशी म्हणजे दिवाळीच वाटते आपल्याला. विठाला विठाला. दशमीच्या दिवशी जर माणसाचं वजन मोजलं आणि एकादशीच्या रात्री जर वजन मोजलं जागराला आल्यावर, मला वाटते 100% पाऊ किलो तरी जास्तच भरल. कारण किती त्याचा त्या ठिकाणी काय नामदेवरायाने कठोर लिहून ठेवलंय महाराज. एवढं नामदेवराय कधी कठोर बोलत नाहीत. कारण पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी आहे का नाही, आशा पूर्ण करे मज याचकाची. पण प्रेम भांडारी नामदेवराय फक्त एकदाच खवळतात, कठोर बोलतात एकादशीच्या व्रताच्या बाबतीत. कारण कठोर अभंग केला त्यांनी. एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. तुकोबाराय तरी म्हणले श्वान विष्ठे समान. नामदेवराय म्हणतात तसं नाही, त्याला जन्मच असा भेटतो की आयुष्यभरच त्याला विष्ठा खावं लागते. एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. एकादशी दिनी करील जो भोग त्याशी माता संग घडत असे. एकादशी दिनी खेळील जो सोंगटी काळ हानील खुंटी गुदस्थानी. रजस्त्री शोणीत सेविल्या समान तांबूल चरवण करील जो. नामदेवरायला विचारलं, महाराज तुम्ही प्रेम भांडारी एवढं कठोर बोलतात का? नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष पुराणी ही व्यास वाक्य आहे. नामदेवरायनं अंग काढून घेतलं. ते म्हणले माझं कुठे बाबा हे पुराणी. महाराज एवढ्या शब्दासाठी मी थोडं पुराणाचा अभ्यास केला. काय नामदेवरायचा पुराणाचं चिंतन असेल तर पद्मपुराणात नारद पुराणात हे सगळं वाक्य आलेले आहेत. विठाल विठाल. जे नामदेवराय बोलले की नाही नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष आणि पुराणी ही व्यास वाक्य आहे. तर हे एक भागवत पुराण तरी आपण कधी कधी पाहतो, कथा कथा का होईना वाचतो. पण नामदेवराय जे पुराणी विचारोनी म्हणतात ते नारद पुराणातले महाराज एकादशी महात्म्य, आणि काही महात्म्य पद्मपुराणातले. आणि लईच कठोर म्हणून नामदेवरायने एवढं कठोर सांगितलंय. तिथंही लई कठोर सांगितलेलं आहे. एक नारद पुराणातला श्लोक आहे, या अनिकानीच पापानी ब्रह्महत्यादिकानीच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति संप्राप्ते हरिवासरे. म्हणजे यानिकानीच्या पापानी, जितके काही जेवढे पाप असतात जगात, यानिकानी म्हणजे जेवढे म्हणून किती किती, ब्रह्महत्यादिकानीच ब्रह्महत्येपर्यंतचे, मग सगळे मुंगी मारलेले बी आले त्याच्यात. ब्रह्महत्यादिकानीच काय होतंय, अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति, ते अन्नावर येऊन बसतात. केव्हा? संप्राप्ते हरिवासरे. हरिवासर म्हणजे एकादशीला. म्हणून का अन्न त्याग सांगितला? काय नामदेवरायचे शब्द आहेत. नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष पुराणी हे व्यास वाक्य. तर पुराणात हे व्यास वाक्य आहे महाराज की अन्नावर सगळेच दोष येऊन बसतात ब्रह्महत्येपर्यंतचे. मग तुम्ही आयुष्यात कधी मच्छर जरी मारलं नसतं, मुंगी जरी जाऊ लागली तर उडी मारून गेले, पण एकादशीला जर अन्न खाल्लं तर त्याला ब्रह्महत्येपर्यंतचे सगळेच पापं लागतात. आणखी एक पद्मपुराणात श्लोक आहे की बाकीच्या पापांना प्रायश्चित्त आहे म्हणले, पण या पापाला नाही आहे. ब्रह्महत्यादी पापानाम कश्चिन निष्कृतीर्भवेत एकादश्याम तु यो भुंक्ते निष्कृती नास्ति कुत्रचित. म्हणजे बाकीचे पाप केले तर कधीतरी प्रायश्चित्त घेता येईल, पण एकादशीला खाणाऱ्याला प्रायश्चित्त नाही. म्हणून नामदेवराय कठोर बोलले. किती झाला अभंग येतो पहा, वरचे शब्द कठोर बोललेत नामदेवराया. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपण तप करू शकत नाही, आपण त्याच्यात पर्याय शोधले, वाटा मोलड्या. बरं नुसतं सांगत नव्हते महाराज नामदेवराय, किती कठोर त्यांचं चरित्र. जनाबाईचे अभंग वाचले त्याच्या लक्षात आला येईल.
जनाबाईंनी नामदेवरायाच्या जीवनातलं एकादशी व्रत लिहून ठेवलंय. नामदेवराय फक्त बोलत नव्हते महाराज, तेवढं तप करायचे नामदेवराया. करोनी आरती नामा आला घराप्रती, तेने धरी येले व्रता, अन्न न घ्यावे सर्वता, आयसा जाणून या नेम, अनुभवी पुरुषोत्तम. देव म्हणले नामदेवा लईच तू कठोर पाळतोस म्हणले, आज बघूतच म्हणले नाही तुझी एखादच बाटेली तर मग नाव दुसरं. आता काय देवाला बी आता त्याच्यासाठीच सगळं चालू आहे ना महाराज, त्याच्यासाठीच तर प्राप्तीसाठी आहे. पण देव बी खऱ्या भक्ताला लईच त्रास देते. लई छळलं नामदेवरायाला सुद्धा ह्या प्रसंगात. आणि मग हे मला रागच येते थोडं थोडं, लई छळलं नामदेवरायाला. विठाला कारण जनाबाईंनी फार कठोर लिहिलंय महाराज त्याच्यात, पहा ना तुम्ही आता. आणि मग आल्यानंतर विप्रवेशात आले, ब्राह्मणाच्या रूपात आले आणि जर्जर ब्राह्मणाच्या रूपात आले, अति 90-99 वया असेल त्याप्रमाणे. आणि मग नामदेवरायानं ब्राह्मण पाहिल्याबरोबर आता वंदू देव ब्राह्मण हे का नाही, त्यांना नमस्कार केला. नमोनी ब्राह्मण म्हणले, देव बाप्पा या, काय इच्छा आहे तुमची बोला. वारकरी आहेत आम्ही, वारकऱ्याचं घर आहे, बोला तुमची इच्छा आम्ही पूर्ण करतो. म्हणले काय दक्षिणा द्यायची असेल तर. ते म्हणले बाकी काहीच देऊ नका म्हणले. काय नमुनी ब्राह्मण म्हणे मज द्यावे अन्न, आज मला फक्त जेवायचं म्हणले, मला काहीच देऊ नका दुसरं. नामा म्हणे एकादशी. नामदेवराय म्हणले बाबा आज एकादशीचा दिवस आहे, मी मेहुणा उपाशी मारला होता. ते त्याच्याच गात्यात चरित्र आलंय महाराज. नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघे जण आहे का नाही. मग राजाईनं सांगितलं की करा जेवायासी काही अशी, नामा म्हणे कांते दशमी एक भुक्त, भोजन निश्चित करू नये. उदय खारी दिन उपवास जागरण, ऐकावे कीर्तन 4 प्रहर, आणि द्वादशी पारणे झाली या भोजन, ऐकूनी पाहुणे चिंता तूर. तिथं स्विचअप झाले पाहुणे. तर ते म्हणले मी मेहुणा जीव घातला नाही तर तू तर कुठला म्हणले लांबलाच. नाहीच घातलं ना महाराज नामदेवरायनं. युगा एवढी पाही रात्र झाली, त्यांना एक एक क्षण युगासारखा वाटू लागला. त्या चरणाचं शेवटचं चरण आलेलं आहे. तळमळ करीत बसले. नामदेवराय म्हणले पाय खोरून मेलात तर जमल म्हणले, देत नाही तुम्हाला. विठाला विठाला. ते ब्राह्मण तसंच म्हणू लागला महाराज, काहीतरी खायला द्या. त्यानं सांगितलं उद्यापर्यंत थांब, तुला पंचपक्वान आंब्याचा रस खाऊ घालतो म्हणले, आहे का नाही. पण तू आज आहे ना आता म्हणून म्हणलं हेरी, म्हणजे तेच शब्द बोलावं जे आहे आता, उगाच काहीतरी काय सांगावं. विठाला विठाला. पण आज देत नाही म्हणले तुला काही. ते म्हणले मी आत्ता नाही खाल्लं तर लगेच मरतो म्हणले, मेलास तर मीच धावा घालतो म्हणले, पण जेवायला देत नाही तुला. आणि तसंच देवानं सोंग केलं महाराज. हातापायाची बेगडी विप्रे घातली मुरकुंडी, लगेच हातपाय वाकडे केले, धाड दिशी जमिनीवर पडले नामदेवराया भगवंत. आणि पडल्याच्या नंतर नामदेवराय पळत गेले, हात धरला, सगळं गार शरीर पडलेलं. जीव सोडी चक्रपाणी म्हणे नामयाची जणी, प्राणत्यागच केला. आणि मग आता असं झाल्यावर काय पत्रिका छापावं लागतात का. ते अमय महाराज किती परेशान झाले, सासवडा सप्ताह अमुक आहे तमुक आहे, फार सगळ्या त्या ठिकाणी यूट्यूबवर हे सगळीकडं. तरी एवढा प्रचार करू नये आपल्याला वाटते, जाऊ आता पहिला तर दिवस आहे. विठाला विठाला. आणि अशी घटना घडल्यावर काय पत्रिका छापावं लागते का. तेव्हा तर नव्हतं बी पत्रिकेचं काही. जनसमुदाय मिळाला धिक्कारी ती नामयाला. वा नामदेवराया, इकडं तर कीर्तनात सांगता सर्वाभूती द्यावे अन्न, आहे का नाही, प्रत्येकाला खाऊ घाला, जीव घाला, अन्नदान केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे. इकडं तर ब्राह्मण मेला तरी त्याला जीव घातलं नाही म्हणले. धिक्कारी ती नामयाला. नामदेवराय फक्त शांत बसले, काहीच बोलले नाही. मग काही वेळानंतर ते प्रेताला उचला म्हणले जाळा. विप्र बोलावणे वेगे, प्रेत नेले चंद्रभागे. चंद्रभागेच्या काठावर नेलं, थोडं जास्त सरण रचा म्हणले. लोक म्हणले 4 लाकडात जळतंय म्हणले, हे त्याला वाळून गेलेलं काय करायचंय. नाही ना म्हणले माझी इच्छा आहे, मी सांगतो, लाकडाला पैसे मी देतो म्हणले. गॅस महाग झालाय, लाकूड थोडी झालंय. विठाला विठाला. रचलं महाराज. मोठे रचुनी सरण मध्ये निजविला ब्राह्मण. आणि नामदेवराय त्याच्याच बाजूला जाऊन झोपले. शय्या गम्मे पहुडला म्हणे अग्नी द्या आम्हाला, आम्हाला दोघालाही जाळा. माझ्यामुळे मेलाय ना हा, मी मरल म्हणले पण एकादशी सोडित नाही. मी कशासाठी सांगायलो, जे महाराजांना प्रमाण दिलं की नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास. तप म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिली की प्राणेंद्रिय शरीरा आटणी करण्याची विरातीची तप. नामदेवराने किती निष्ठा पाळली. प्राण जायची वेळ आली, प्राणेंद्रिय शरीरा याच्यासाठी सांगतो तुम्हाला. झोपले नामदेवराय आडवे त्याच्यावर, अग्नी लावा म्हणले, पण मी एकादशी नाही मोडीत. आणि हे मेला म्हणून दोष लागला तर मलाही जाळा म्हणले. लोकांना समजून सांगितलं, हट्टी होते नामदेवराय, देवालाही ऐकत नव्हते. आणि मग झोपल्यानंतर मात्र खरंच अग्नी आला. सोपं नाही महाराज. अग्नी लागता अंगासी
नामदेवराय नाही घाबरले, घाबरला ऋषिकेशी, देवच घाबरले. म्हणले नामदेवरायची परीक्षा बघायला म्हणून गेलो तर खोटं खोटं मरावं लागलंय, अजून जर 5 मिनिटं लावली तर खरंच मरावं लागल. म्हणले विठाला विठाला. लागली महाराज ती अग्नी, अग्नी लागता अंगाशी. देव विमानात बसून सगळं पाहू लागले की आज कोण जिंकत आहे. म्हणले सगळे देव आकाशात जमा झाले होते की आज नामदेवराय परीक्षेत पास होतात का देव होतात. देवच नापास झाला महाराज. भगवंत नामदेवराय प्रसन्न झाले आणि मग देवानं नामदेवरायला बाजूला घेतलं. अग्नी लागता अंगासी, घाबरला ऋषिकेशी, निज रूपे प्रगटला, चरणी मस्तक ठेविला, नामा म्हणे विठोबाला, भला अंतरे पाहिला. इथं नामदेवरायचा त्रास ओळखू येतोय आपल्याला. शब्द आहेत नामदेवरायचे, बस देवा आजपर्यंत तुझी एवढी भक्ती केली पण हे तू चुकीचं केलंस देवा, असं बोलले नव्हते कधी नामदेवराय. नामा म्हणे विठोबाला, भला अंतरे पाहिला. एवढी परीक्षा पाहतात देवा माझी. देवानं सांगितलं नामदेवराय हे पुन्हा काही खाणाऱ्याला कळावं म्हणले एकादश कशी करतात, म्हणून मी तुमची परीक्षा बघितली. म्हणले हात धरून नामयासी, पाठ थोपटी ऋषिकेशी. देवानं पाठ थोपटली, गेला रावळी चक्र पाणी, भावे वंदे दासी जणी. म्हणजे मी कशासाठी एवढा अट्टास केला, जे प्रमाण दिलं की नाही ते तप लागतंय वैकुंठाला जाण्यासाठी. आणि मग देव काय नामदेवरायला फुकट म्हणले होते का, चल वैकुंठाला चल म्हणले माझ्यासोबत, तिथल्या आसनावर बसवतो. नामदेवरायनं त्यालाही लात मारली. वैकुंठा जाऊनी काय बा करा, वैकुंठा जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. आपण फक्त अभंग म्हणतो, वैकुंठाशी आम्हा नको धाडवा. तुला विचारलंय कोणी, विठाल विठाल. एवढ्या साधना करणाऱ्याला नामदेवराय म्हणतात, देव म्हणतात नामदेवा माझ्या गादीवर बसवतो, मी तुझी सेवा करतो, चल वैकुंठाला मुख्य आसनावर बस. तवा नामदेवराय म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी. तुकोबारायला देवानं पूजा केली, जया पूजिले आदरे पांडुरंगे, तवा तुकोबाराय म्हणतात नलगे मुक्ती आणि संपदा. आणि आपण उगच म्हणतो महाराज, हे आपलं म्हणणं म्हणजे उपवाशी पोटीत नग म्हणल्यासारखं आहे. आणि नामदेवरायचं म्हणणं म्हणजे पोटभर आता उलटी व्हावी इतकं जेवण झालंय आणि नको देवा. ते आपल्याला त्याचं पोट भरलेलं कळत नाही, आपण आधीच नको म्हणतो, उपाशी मारावं लागतंय. विठाल विठाल. प्राप्त झाल्यानंतरचं नको म्हणणं आहे त्यांचं. सगळी साधना केली नामदेवरायांनी आणि मग म्हणले वैकुंठाला काय करायचंय. म्हणले वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू मज, नामा म्हणे मज येतीची होठीवी, सदा वास देई चरणाचा. नको वैकुंठीचा वास, 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 नको वैकुंठीचा. असे तया सुखानाश, असे तया सुखानाश, असे तया सुखानाश, असे तया सुखानाश, असे तया सुखानाश. अद्भुत हारस कथा काळी नामाचा, कथा काळी नामाचा. अद्भुत हारस तया काही नामास, तया काही नामास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास. असे तया सुखानाश, असे तया सुखानाश, तया सुखानाश, ते तया सुखानाश, असे तया सुखानाश, असे तया सुखानाश. ते तया सुखानाश, ते तया सुखानाश. अद्भुत हारस कथा काळी नामाचा, अद्भुत हारस. अद्भुत हारत तया काही नामाचा, अद्भुत हारत तया काही नामाचा. नको वैकुंठीचा वास, तया सुखा आहे नाश. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा.
म्हणून खरं त्या ठिकाणी जर सुख प्राप्त झालं तर भक्त वैकुंठालाही नको म्हणतात. नामदेवरायाचे जे द्वितीय चिरंजीव आहेत की नाही विठोबा महाराज, त्यांचा एक फार सुंदर अभंग आहे. विठोबा महाराज म्हणतात, ऐशे सुख कोटे आहे, मुक्ती मागून करशी काय, सांडोनी पंढरीची वारी, मोक्ष मागे तो भिकारी. हो, त्याला भिकारीच म्हणले विठोबा महाराजांनी. तर मोक्ष मागतोस म्हणले आणि वारी सोडून भिकारीच म्हणले तू, कारण मुखी कवळ काल्याचे, आयशे वैकुंठी बा कैचे. हे वैकुंठासाठी सांगितलं. पण जर कोणाला प्राप्त करून घ्यायचंच असेल तर एवढे कष्ट करायची, जास्त साधना करायची आवश्यकता नाही. जर त्यानं एक काम केलं तर वाचे म्हणता सोपान देवाच्या नामाचा जर त्या ठिकाणी अखंड नामस्मरण केलं तर प्राप्त वैकुंठची जाण. आणि जनाबाईचे शब्द आहेत हे साधे नाही. जनाबाईचे अभंग स्वतः देवत लिहून ठेवायचे, त्यांचा शब्द देव खाली पडू देत नव्हता. मग त्यांच्या मुखातले शब्द असल्यामुळे हे काही खोटे नाहीत, मिथ्या नाहीत, साधारण नाहीत, आहे का नाही. सहसा लोक जनाबाईचे अभंग घेत नाहीत. याचं कारण मला नामदेवराच्या एक अभंगात सापडलं. काय म्हणले, जनीचे अभंग लिहित नारायण आणि वाचिती सभाग्य साधू संत. सभाग्य साधू संत जनीचे अभंग वाचतात म्हणले. म्हणजे आपण फुटक्याच कपाळाचे आहेत म्हणून आपल्याला वाचा वाटत नाही. विठाल विठाल हो. आणि जगातल्या एकमेव संत होऊन गेल्या जनाबाई की गुरुनच त्यांचं वर्णन केलंय. आता निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबारायानं काही कमी केलं नाही महाराज, भरपूर केलंय. पण नामदेवरायांनी गुरु असताना सुद्धा जनाबाईंचं 50 चरणात वर्णन केलंय. नामयाची घरी असे दाशी जनी, तिने चक्र पाणी वश केला. आणि शेवटला म्हणतात की धन्यतेची जनी, धन्य तिची भक्ती, नामदेव स्तुती करीत असे. नामदेवराय तिची स्तुती करतात. त्याच्यातलंच हे एक चरण आहे त्या अभंगातलं, मोठ्या अभंगातलं, की जनीचे अभंग लिहित नारायण, देवत लिहायचे म्हणले. आणि वाचायलाही भाग्यवानच लागतात. वाचिती सभाग्य साधू संत. भाग्यवान कशाला म्हणतात? पूर्वीचं पुण्य जर उदयाला आलं तर त्याला भाग्यवान म्हणतात, आहे का नाही. मग म्हणून भाग्य उदयाला यावं लागतं हे अभंग वाचण्यासाठी. आणि मोठा महिमा आहे जनाबाईच्या अभंगाचा. आता तो आपल्याला सगळा भाग पाहायचा नाही. आणि जनाबाईंच्या अभंगाला वरदानही दिलेले ज्ञानोबारायानं. जनीचे बोलणे वाचे नित्य कोणी, तयाच्या अंगणी तिष्ठ तसे, जनीची आपदा अखंडित गाय, तयाचे मी पाय वंदी माथा, जनीचे आवडे जयाशी वचन, त्याशी नारायण कृपा करी, पांडुरंग म्हणे ऐका ज्ञानदेवा, आयसावर द्यावा जनीसाठी. देवानच प्रार्थना कीर्ती ज्ञानोबारायाला. आणि ज्ञानोबारायानं हे वरदान दिलेले आहेत. अशी अलौकिक दिव्य त्यांच्या मुखातली वाणी आहे. आणि त्या म्हणतात की वाचे म्हणता सोपान, प्राप्त वैकुंठची जाण. बाकी कायला कष्ट करायचे, काही गरज नाही. काही जण म्हणले महाराज वैकुंठ प्राप्त होईल तेव्हा होईल, पण या जीवनात काही कमी ताप आहे का म्हणले. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. काळजी करू नको जनाबाई म्हणतात, फक्त सोपान देवाच्या नामाचा जप कर. एकच काय, त्रिविध तापाची त्या ठिकाणी सोपान देव करिता जप, सोपानदेव करिता जप, सोपानदेव करिता जप,
देवाच्या नामाचा जप केला तर काय फलश्रुती प्राप्त होते? जनाबाई महाराज बोलतात, सोपान देव करिता जप समूळ नासे त्रिविध ताप. मुळासहित या त्रिविध तापाचा नाश होतो म्हणले. हे सामान्य हिवताप आला, हाडी ताप आला, हे तर सामान्यच आहेत, पण मुख्य 3 ताप आहेत, हे का नाही? आणि सामान्य ताप आल्यावर गोळीनं जातंय, औषधानं जातंय. नाहीच गेला तर त्यालाही उपाय सांगितलाय शास्त्रानं. एक भागवतात अध्याय आलेला आहे, अनिरुद्ध आणि उषेचं चरित्र. तो जर अध्याय वाचला तर त्याचा ताप नष्ट होते, हे सामान्य. असं शुकाचार्याने आशीर्वाद दिलेला आहे त्या कथेला. पण जाऊ द्या, पण मूळ 3 ताप सांगितलेले आहेत शास्त्रानं. आदिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि आदिदैविक ताप. हे जर ताप जायचे असतील तर त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. वैष्णव म्हणजे कोण? संत सोपानदेव महाराजासारखे साधू संत. त्यांचं नामाचा जर जप केला तर हे मुळासहित त्या ठिकाणी नष्ट होतात. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. जसं समूळ विलयाला मायेचा नाश होतो ज्ञानोबारायाच्या जपानं, तसं सोपान देवाचा जप केल्याच्या नंतर त्रिविध ताप समूळ नाम म्हणे सकळ जनाचा उदय झाला दैवाचा, सुकर झाला स्वानंदाचा, स्मरणे या दोघांचे. नाम म्हणे झाला दैवाचा, सुकर झाला स्वानंदाचा, स्मरणे या दोघांचे. नाम म्हणे सकळ जनाचा उदय झाला दैवाचा, सुकर झाला स्वानंदाचा, स्मरणे या दोघांचे. नाम म्हणे सकळ जनाचा नामामध्ये सकळ जनाचा नामा म्हणे सकळ जनाचा उदयो झाला दैवाचा, उदयो झाला दैवाचा, सुकाळ झाला स्वानंदाचा, सुकाळ झाला स्वानंदाचा. स्मरणे या दोघांची. वा, म्हणजे किती त्या ठिकाणी ह्या गोड प्रमाण दिलेलं आहे. मला यात अनुभव यायला बरं का एकच. माझी पात्रता नाही, वेडीपिशी जणी नामयाची. पण जसं जनाबाईचं वर्णन नामदेवरायानं केलं आज तसंच झालेलं आहे. एक जनाबाईचा सेवक म्हणून मी आलो ना, आज प्रत्यक्ष मालक. आपली काही एवढं सामर्थ्य नाही, पण त्या अभंगाची जणू काही प्रचितीच मला आज आली. विठाल विठाल असं त्या ठिकाणी देवाच्या सोपान देवाच्या नामाच्या जपाचं सामर्थ्य. आणि हे ताप सामान्य नाहीत, आदिभौतिक ताप. म्हणजे जर कोणी आपल्यावर आघात करत असेल, व्याघ्रसिंहादी असतील किंवा भौतिक मनुष्य असतील, यांच्याकडून जो सामाजिक आपल्याला होणारा त्रास त्याला आदिभौतिक त्रास म्हणतात, आदिभौतिक ताप म्हणतात. तो ताप सोपान देवाच्या जपानं नष्ट होतो. श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आध्यात्मिक म्हणजे शरीरात होणारे रोग व्याधी तेही सोपान देवाच्या जपानं नष्ट होतात. श्रद्धा विश्वास याच्यावर काही विश्वास हे काही नवल नाही, पण आधी दैविक ताप फार खतरनाक आहे, किंवा त्याच्यावर मनुष्याचं बळ चालत नाही. रोग आला तर मनुष्य प्रयत्न करू शकतो, कोणी मारत असेल त्याचा प्रतिकार करू शकतो, पण आधी दैविक ताप कोणता म्हणतात? भूकंप झाला, काय करू शकता तुम्ही? जर अतिवृष्टी झाली मनुष्याचं बळ चालत नाही, अनावृष्टी झाली मनुष्याचं बळ चालू शकत नाही, पण संताचं चालतंय. याला काही प्रमाण आहे महाराज, याला सुद्धा प्रमाण जनाबाईनं देऊन ठेवलेलं आहे. जनाबाईंच्या गात्यात असं प्रमाण आहे की ज्या वेळेला अतिवृष्टी झाली होती पंढरपूर क्षेत्रात, आता हे काही शरीरातला रोग नाही किंवा एखाद्या मनुष्यानं दिलेला त्रास नाही, अतिवृष्टी म्हणजे थेट चंद्रभागेचं पाणी. आता जिथं नामदेव पायरी तवा नव्हती, कारण नामदेवराय होते त्यावेळेला. नामदेव पायरीपेक्षाही वर गेलं देवाच्या पायापर्यंत. आता हे काय अतिवृष्टीचा ताप आहे, हे काय सोपं आहे का? देवाचा कोप झाल्यानंतरचा त्रास आहे, पण संतामध्ये ते सामर्थ्य. जनाबाई वर्णन करतात, पूर आला पंढरीसी पाणी लागे पायरीसी, संत जन हो मिळाले ओठणी नामया जवळी गेले, नामा म्हणे विठोबाला उतार द्यावा भिवरेला, दीनवत्सल महाराज जनी म्हणे केले काज. जनाबाई महाराज म्हणतात की संतांनी सांगितलं नामदेवरायाला, नामदेवराय तुम्हीच काय करू शकता म्हणले. किती पाणी झाले, पूजेला सुद्धा जात नाही येत नाही पांडुरंगाच्या. नामदेवरायानं फक्त देवाला सांगितलं, बाहेर येईपर्यंत पुंडलिकाच्या खाली पाणी. विठाल विठाल हे सगळे पुरावे आहेत महाराज. तसं घडलेलाच प्रसंग आहे का नाही? किंवा वारा पाणी मुसळधारा,
तेने मोडिले छपरा. मग विटाई धावली हाती चक्र धावतासे. वासे लाविले चौफेर क्षणामध्ये केले घर. जागा झाला नामदेव द्वारी उभे पंढरीराव. डोई ठेवणी पायावरी दाशी जनी चरण सुरी. हे सगळे आधी दैविक बहुत तापाचे प्रकार आहेत, पण देवानं सगळे ताप नष्ट करून टाकले. संतात एवढं सामर्थ्य आहे म्हणून सोपान देव करिता जप समूळ नासे त्रिविध ताप. म्हणले मंदिरात असताना त्यांच्या नामाचा जप केला, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि घरी गेल्यानंतर म्हणले आता सोपान देवाचं कसं काय करायचं. आता इथं आलात 7 दिवस डोळे भरून पाहायचं. आता इथं आल्यावर डोळे झाकून बसू नका. एवढं प्रत्यक्ष परब्रह्म समोर आणि इथं येऊन लोक डोळे लावून ध्यान करतात. आता काय बघायचं ध्यानामध्ये. इथं प्रत्यक्ष सोपान देव आहेत ना महाराज, ह्यांना डोळे भरून पाहायचं. आणि नेमकं लोक मंदिरात गेले की डोळे झाकून दर्शन करतात. अरे घरी गेल्यावर डोळे झाकायचे. त्या देवाला डोळे भरून या पाहिन तुझे मुख. आता सोपान देवाला एवढं डोळे भरून पाहायचं. मी तर इकडं जाताना तिकडं जाताना त्या सांदीतून सर्ग चेहरा पाहत असतो. आता हे पुन्हा कवा आपण गावाकडे गेल्यावर आणि हे पाहायचं. गावाकडे गेल्याच्या नंतर काय करायचं, मग डोळे लावायचे आणि मग या सोपान देवाचं अंतःकरणात ध्यान करायचं. काय फायदा होईल त्याचा जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे. सोपान देव धरिता ध्याने पुन्हा जन्मा नाही येणे. एवढा लाभ आहे. अखंड सोपान देवाला निहाळायचं. वेगवेगळ्या गावचे जमत नाही. घरी गेल्यावर याच सोपान देवाचं अंतःकरणात ध्यान करायचं. अशी समाधी गोजिरी त्या ठिकाणी सोपान देवाची आहे. अखंड जर त्या ठिकाणी चिंतन सोपान देवाचं केलं, त्यानं जर ध्यान केलं, तसं ध्यान म्हणजे नुसते डोळे लावणं ध्यान हे नामदेवरायाला मान्य नाही बरं. नामदेवरायानं काय व्याख्या केली, ज्ञानोबारायाचा आणि नामदेवरायाचा संवाद तीर्थावळीमध्ये. आणि अनेक प्रश्न विचारले, जवळजवळ 8-9 प्रश्न विचारलेत ज्ञानोबारायांनी. तेव्हा ध्यान कशाला म्हणावं म्हणून विचारल्यानंतर नामदेवानं उत्तर दिले, ध्यान तया नाव निर्विकार निके जे विश्वी माझ्या देखे विठोबासी. त्याला ध्यान खरं म्हणतात म्हणले की पूर्ण जगात माझ्या पांडुरंगाचं जर दर्शन होत असेल तर त्याला ध्यान. डोळे झाकून काय ध्यान करता म्हणले. उघडे डोळे असतानाही जर देवच दिसत असेल तर त्याला खरं ध्यान म्हणतात. आणि असं ध्यान जनाबाईंनी लागलं होतं. जनाबाईला त्यांच्या गात्यात असं प्रमाण आहे की जनाबाई म्हणतात, मी डोळे उघडे असताना जरी चालायला लागले तर डावीकडे बघितलं तरी मला कृष्णच दिसतो, उजवीकडे पाहिलं तरी मला कृष्णच दिसतो, खाली बघितलं तरी मला कृष्ण दिसतो, मागं सुद्धा कृष्ण दिसतो. वाम सव्य दोहीकडे देखू कृष्णाचे रूपडे. आता खाली पाहो जरी चहूकडे दिशे हरी. चराचरी जे जे दिसे ते ते अविद्याची नासे. माझे नाटवे मी पण ते ते कैचे दुने पण. सर्वा ठाई पूर्ण कळा दाशी जनी पाहे डोळा. याला म्हणतात ध्यान तया नाव निर्विकार निके जे विश्वी माझ्या देखी विठोबाशी. याच्या पुढे जनाबाई बोलतात, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते. देव येते देव तेथे देवाविन नाही निते. जनी मने विठाबाई भरोनी उरली अंतरबाही. याला म्हणतात की विश्वी माझ्या देखे विठोबाशी. आणि ती स्थिती जर सहज प्राप्त करून घ्यायची असेल तर सोपान देव धरिता ध्याने. तसं सोपान देवाचं ध्यान करा. फायदा आता नामदेवरायानं सांगितले की किटकी भृंगटीये जैसे आनंद संदान निकी निधी ध्यासन या परी. अखंड जर एखाद्या गोष्टीचं ध्यान चिंतन झालं की तत्स्वरूपाची प्राप्ती होत असते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. अखंड जर त्या आळीनं जर त्या भिंगुरटीचं चिंतन केलं तर आळीच्या जन्मातून याच जन्मात ती भिंगुरटी होती. मग आपण तर त्या आळीपेक्षा माणूस श्रेष्ठ आहेत. आपण जर सोपान देवाचं चिंतन केलं तर त्यांना जो अधिकार प्राप्त झाला तो निश्चित आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा जन्मा नाही येणे, त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. एवढं सामर्थ्य म्हणले विठोबा रखुमाई.
वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव थोबार माई थोबार माई थोबार वाचे म्हणता सोपान वाचे म्हणता सोपान बोला आवाचे म्हणता सोपान वाचे म्हणता प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना तो देव सोपानदेव करे वैकुंठी जाणे वाट वैकुंठी जाणे प्राप्त वैकुंठी जाणे प्राप्त वैकुंठी आवाचे म्हणता सोपाना वाचे म्हणता वाचे म्हणता सोपाना वाचे म्हणता आवाचे म्हणता सोपाना वाचे म्हणता सोपाना वाचे म्हणता सोपाना वाचे म्हणता प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना प्राप्त वैकुंठी जाना सोपानदेव करे सोपानदेव करे भक्त वैकुंठी प्राप्त वैकुंठी प्राप्त वैकुंठी
प्रकारे संत जनाबाई महाराजांनी सोपान देवाच्या नामाचा जपाचा ध्यानाचा महिमा सांगितला, पण फक्त सांगितला नाही, त्यांनी तसं आचरण सुद्धा केलं. कारण फक्त सांगणाऱ्याला किंमत राहतच नाही. जो त्या ठिकाणी स्वतः आचरण करतो आणि आचरण करून जर सांगत असेल तर मग त्याचा शब्द जगमान्य होतो, आपोआप लोक त्या ठिकाणी मानायला लागतात. तसं जनाबाईंना विचारलं की तुम्ही एवढं त्यांच्या नामाचा महिमा सांगितला, जपाचा महिमा सांगितला आणि ध्यानाचाही महिमा सांगितला, तुम्हाला अनुभव काही आहे का? जनाबाई सांगतात, दासी जनी लीन झाली, दासी जनी लीन दासी जनी तल्लीन झाली, सोपान
चरणी विनटली. संत जनाबाई महाराज म्हणतात की मीच त्या सोपानचरण्या त्या ठिकाणी तल्लीन झालेली आहे, त्यांच्या चरणावर मीच त्या ठिकाणी आपला देहभाव विसरून गेलेली आहे, असं अनुभवात्मक त्या ठिकाणी सोपानदेवांचं वर्णन केलेलं आहे. आपणही झालेली सेवा संत सोपानदेवांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वसे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी काराल. की झालेली सेवा सर्वांच्या वतीनं सोपानदेवाच्या चरणी समर्पित. आणि एखादा अक्षर चुकलंही असेल थोडं ऐका नाही, कशातच मेळ नाही तसा माझा ऐका नाही. टाळ मृदंग पश्चिमेकडे, माझे गाणे दक्षिणेकडे, वारावा हे भलत्या ठाया, तैशी माझी राग छाया. तसं नामदेवरायने ही नम्रता धारण केली, माझं खरंच आहे. परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी ही जसं होईल तसं मी पहिल्यांदाच म्हणलो हे शेणाचीच गौरी आहे. फक्त ते जनाबाईनं हात लावला म्हणून 2 घंटे बडबड केली, आता चार्जिंग संपली. आता हे का नाही, त्याच्यामुळं झालेली सेवा आपण सर्वजण सोपानचरणी समर्पित करू आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर समूळ त्रिविध ताप, जाती समूळ त्रिविध ताप. आ